हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आता तुम्ही बोलाल हे हाताला काय झालं, तर मी मोठं मॅटर म्हणजे कान करून घेतलं आहे. तर माझ्या हाताला पहिलंच लागलं होतं. तुम्ही सगळ्यांनी मला विचारलं की ताई तुमच्या हाताला काय झालं. माझा हात 2 वर्षाची असताना माझा फ्रॅक्चर होता. माझ्या हाताला रॉड टाकलेले, पण त्या दिवशी खूप मोठा पाऊस होता आणि माझा पाय स्लिप झाला आणि माझा पूर्ण बॅलेन्स माझ्या हातावरती गेला. मी खूप काम केलं, खूप रील्स वगैरे पण बनवल्या, तेवढं मला काय जाणवलं नाही. पण मला जसं असं पेनिंग वाढलं तसं जसं मला हाताने काहीच करता आलं नाही. त्याच्यामुळेच मी डॉक्टरकडे एक एक्सरे काढला आणि डॉक्टरने सांगितलं हात फ्रॅक्चर झाला आहे. सो सकाळी सासूबाई कामाला गेल्या, जेवण वगैरे केलं. त्या कामाला गेल्या, पण घरातली कामं तर आहेच ना, ते कोण करणार. म्हणूनच पहिलं प्रोटीन वगैरे पिऊन घेतलं, एका हाताने जेवढं जमतं तेवढं करून घेतलं. माझे मिस्टर पण घरीच होते, म्हणजे घरीच असतात का ते तुम्हाला मी आत्ता सांगते. माझ्या मिस्टरांची पण 5 वर्षाच्या अगोदर स्पाईन सर्जरी झाली आहे. मोठी मानेची जी आपली मेन नस असते ना, तीच डॅमेज झाली आहे. त्यामुळे पूर्ण रक्तपुरवठा बॉडी पूर्ण स्टॉप झालेली. माझ्या मिस्टरांचा तो एक हात चालत नाही आणि माझ्या मिस्टरांना चालायला पण थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणजे ते वॉकरवरती चालतात. माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नसेल की घरातली परिस्थिती माझ्या अशी असेल, पण खरंच दिसतं तसं नसतं, हे खरं आहे. ज्याच्याबरोबर घडतं त्यालाच माहिती. हे हात फ्रॅक्चर आहे माझा, पण प्लास्टरचा अनुभव मला भरपूर आहे. ते लहान होती म्हणून, पण ठीक आहे. घरातल्यांचा खूप सपोर्ट असल्यामुळे मला काय एवढं वाटलं नाही. माझा मुलगा, माझे मिस्टर, सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, म्हणजे दिरांनी वगैरे. थोडंफार एका हाताने जेवढं जमतं तेवढं करत होती आता. आणि शिवमला पण स्कूलला जायचं होतं, म्हणून थोडंसं त्यावर खेळली. आणि घरात काम करायचं होतं, कपडे वगैरे होते, म्हणून मिस्टर बोलले की मी करतो, मला दे. त्यांना दिलं. आहेत, म्हणजे एवढंच सांगू शकते की आपलीच माणसं आपल्याला उपयोगाला पडतात. म्हणून माणसं कधी पण धरून ठेवा. पैसा काय आज आहे उद्या नाही, माणुसकी महत्त्वाची, भले घरातली असो किंवा बाहेरची असो. सो शिवमबरोबर थोडं खेळलो वगैरे, कारण त्याला शाळेत जायचं होतं. मला थोडा एक डाऊट होता, कारण माझा खांदा आणि माझं मनगट आहे ना, ते पण दुखत होतं. त्याच्या अगोदर ह्या लोकांनी पटकन कपडे वगैरे सुकत टाकून घेतलं. केसाला 2 दिवस फणी नव्हती, म्हणून मिस्टर बोलले ये मी तुझी केस विंचरू देतो, कारण मला बाहेर जायचं होतं. मिस्टरांनी पटकन जेवायला दिलं मला. अंडं, चपाती हे सगळं जेवली वगैरे. शिवमला तयार वगैरे केलं आणि शिवमला शाळेत सोडून आली. जवळपासच एक सरावाला होता. थोडा मला डाऊट होता माझा खांद्याचा आणि माझा मनगटाचा, म्हणून तो पटकन एक्सरा करून आली. आणि धाकधूक होती काय होईल काय होईल, कारण माझा हात पूर्ण पेन करत होता. मी तुम्हाला नाही सांगू शकत मी किती जोरात पडली. ठीक आहे, माझे दीर आलेले माझ्यासोबत. फायनली माझा एक्सरा झाला आणि थँक गॉड काहीच इश्यू नव्हता. जो इश्यू होता तो मनगटात ह्याच्या होता, कोपऱ्यामध्ये. देवाची कृपा. घरात मी ना हॅबिटवरून एक हे मागवलेली, मुलगी मागवलेली काम करायला. ते लोक येतात आणि घरात काम करून जातात. मी 1 तासासाठी बोलवलेलं आणि सगळं काम करून घेतलं. संध्याकाळी सासू दिराची यायची वेळ झाली, त्यांनी चिकन आणलेलं. जेवणाला काय करायचं. आणि तुम्ही बोला तुमची जाऊबाई कुठे गेली. आमची जाऊबाई गेली आहे तिच्या माहेरी, ज्या आखाड्यात जातात ना ते. म्हणून माझ्या सासूबाईंनीच जेवण वगैरे केलं. जेवून पटकन घेतलं, कारण शिवमची पण स्टडी बाकी होती. थोडंफार तर आपल्याला करावंच लागणार त्यामुळे. आणि आपल्याला बसायचा खूप कंटाळा आहे, कामाची सवय आहे, म्हणून शिवमची स्टडी वगैरे पटकन करून घेतली. असा होता माझा आजचा दिवस. आणि माझे थोडे दिवस ब्लॉग येणार नाहीत, थोडं समजून घ्या. आणि फेसबुक जे आहेत, फेसबुकवरून त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे 200K कंप्लीट झाले. थँक्यू सो मच. ओके, बाय.